आता मी मुंब्रा स्टेशनला उतरलो, देवीच्या दर्शनाला चाललो। स्टेशनच्या बाहेर पडताच कबुतराचं दर्शन। चला तर सर्व भाविक भक्तांचं ह्या ठिकाणी स्वागत करतात आणि ह्या ठिकाणी पुढे दिसते मला ते एक मोठी मस्जिदच्या पुढे आम्ही आता चाललेलो आहेत आणि आता आई मुंब्रा देवीचं जे काही मेन गेट आहे आणि त्या मेन गेटाजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्ही सर्व आमचा सहपरिवार फॅमिली आणि मित्रमंडळी आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओटी भरण्याचं सामान, नारळ, फूल, हार असं ह्या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि चालता चालता पुढे ह्या ठिकाणी नवरात्रीची देवी मुंब्रा देवी ह्या ठिकाणी दर्शन घेऊन आणि इथून पुढे चालायला सुरुवात होते। ह्या ठिकाणी भाविक भक्तांनी प्रसादाची सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे आणि मुंब्रा देवीचे दर्शन घेऊन आता इथं प्रसाद आहे आणि ओटी भरण्याचं सामान आहे। बरीचशी भक्त मंडळी ह्या ठिकाणी यात्रेचे लहान लहान खेळणे आहेत, लहान बाळांसाठी खेळणे आहेत आणि इथून जो काही ह्या देवीची आख्यात आहे की 770 पायऱ्या चढाव्या लागतात, तर आम्ही ह्या हळूहळू पायऱ्या चढतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ह्या ठिकाणी देवी भक्तांसाठी इथं ओटी भरण्यासाठी ते काही सामान लागतं, फूल लागतं, काय लागतं सगळं भेटतं आणि हे ज्योतिषी बाबा बसलेले आहेत आणि इथं काही लोक भविष्य बघत आहेत ज्योतिषांचं आणि पुढे हे ज्योतिषी बाबा बसलेले आहेत आणि येणारी जाणी मंडळी आणि राज्यात ह्या शेंगा पण ह्या ठिकाणी आहेत तुम्हाला आणि पुढे जाता हा छोटासा बोगदा आहे, वरतून हायवे आहे आणि आता आम्ही त्या बोगद्याच्या बाहेर पडलो आणि इथून हायवे आणि इथूनच त्या काही पायऱ्या चढण्याचा जो भाविकांचा मनसोक्त आणि पायऱ्याच्याच बाजूला हा हायवे आहे। हायवेचे काही थोडेसे मी फोटोशूट केलेले आहेत, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सर्व भाविक भक्त ह्या ठिकाणी आई मुंब्रा देवीच्या दर्शनाला मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने आणि बरेचसे मित्रपरिवार ह्या जय माता दी त्या घोषणा देत आहेत आणि सर्व भाविक भक्त मस्त मोठ्या भावनेने ह्या ठिकाणी देवीच्या दर्शनाला गडाच्या पायऱ्या चढत आहेत। आम्ही पण चढतो आहेत। अतिशय खूप सुंदर थंड हवेचं ठिकाण ह्या ठिकाणी आणि दाट जाडी जंगल आणि खूप असं थंड असं वाटतं एकदम आणि खूप सुंदर वाटतं। खरं असं बोललं जातं की 84 योनीनंतर माणसाचा जन्म होतो, 84 योनीनंतर एकदा तरी या देवीच्या गडाचा दर्शन घेतलं पाहिजे असं बोललं जातं। म्हणून तुम्ही पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की या आणि देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी दर्शन घ्या। इथून बघा हे पुढे पायऱ्या चढता अतिशय चांगल्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि पायऱ्या चढता पुढे गेल्यावरती त्या ठिकाणी हनुमान मंदिर लागतं आणि हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन भक्त मंडळी ह्या ठिकाणी थोडा विसावा घेतात। त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी या हनुमानरायाचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन थोडासा या ठिकाणी आता विसावा घेणार आहोत आणि सर्व भाविकांना या ठिकाणी खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत। नवरात्री बदर मंडळ चांगलं आहे, मंडळाने अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे। तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला वेळ मिळेल तर नक्कीच या देवीच्या दर्शनासाठी वेळ काढा आणि एकदा तरी या देवीचे दर्शन आपण घेतलं पाहिजे असं मला तरी वाटतं। सर्व भाविक भक्तांना, सर्व मंडळींना खूप धन्यवाद आणि ह्या ठिकाणी आम्ही आता हनुमानरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि भाविक भक्त ह्या ठिकाणी आपला हातपाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे। ह्या ठिकाणी थंड पाणी मस्त सोय केलेली आहे। हे बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यापर्यंत ह्या ठिकाणी झरा निघतोय, उगम पावलेला आहे आणि एकदम नितळ पाणी, शुद्ध पाणी असं आहे। दोन्ही बाजून दगड आहे, दगडाच्या मधून उगम पावणारा हा झरा आहे आणि भाविक भक्त ह्या झऱ्याचं ह्या ठिकाणी पाणी, ह्या ठिकाणी नाश्ता असं बरंच काही ह्या ठिकाणी केलेलं आहे। सर्व मुंब्रा देवी भक्तांसाठी भक्त मंडळाने चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि भाविक भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही।
याच्यासाठी बरेच काही ह्या ठिकाणी छोट्या छोट्या ताडपत्र्या पण बांधलेल्या आहेत विसावा घेण्यासाठी. परंतु सध्या तरी वातावरण अतिशय खूप थंडमय असल्यामुळे, पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं काही ह्या ठिकाणी गरमीची काही हेच नाही. म्हणून सर्व मी भक्तांच्या माध्यमातून आणि या दर्शनासाठी येताना नक्कीच या. प्रसाद आहे, काकड्या आहेत आणि स्वस्तात स्वस्त काकड्या आहेत. 10 रुपयाला एक काकडी आहे. नारळ पण स्वस्त आहे. असं फूल वाटी खूप स्वस्त आहे. आणि हे भाविक भक्त पायऱ्या चढतात आणि मोठ्या उत्साहाने हे जय माता दी बोलत बोलत आणि ह्या पायऱ्या चढत आहेत. एका बाजूने हे दर्शन घेऊन उतरणारी मंडळी आहे. 770 पायऱ्या चढताना खूप कसरत करावी लागतं. परंतु देवीच्या भक्ताला जाताना इथं आमचे मित्रपरिवार काही थकलेले आहेत. आणि जाता जाता खारुताईचं पण दर्शन झालेलं आहे. समोरच खारुताईसुद्धा मस्त तुंटून उड्या मारते आणि असं खूप मस्त वातावरण, असं सळसळणारी हवा सुटलेली आहे. आणि हे भाविक भक्त जय माता दी घोष करून चढत आहेत. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी ह्या पूर्ण गडावरती सगळीकडे झाडं तुम्हाला दिसत आहे. झाडांचे फोटो तुम्हाला शूट केलेले आहेत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्यामध्ये इथं कुठंतरी झेंडे तुम्हाला दिसतील. इथून जवळजवळ आम्ही 400 पायऱ्या चढलो आणि थोडे थकलेले आमची ही मित्रमंडळी ह्या ठिकाणी थोडा विसावा घेते आहे. विसावा घेऊन आणि आम्ही परत एकदा हळूहळू चालणार आहोत. तर ह्या ठिकाणी आम्ही विसावा घेतलेला आहे आणि परत पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. हे झाड तुम्हाला दिसतं आहे, सगळ्या डोंगराला ह्या झाडं हिरवळ यांनी खूप असं चांगल्या प्रकारे. आणि आमची मंडळी आता जवळजवळ मुंब्रा देवीच्या लाईनमध्ये पोहोचलेली आहे. मुंब्रा देवीच्या एकदम मंदिराजवळ पोहोचलेलं नाही, हीच ती लाईन लागलेली आहे. ती आपल्या मुंब्रा देवीच्या दर्शनाची खूप लाईन आहे. परंतु भक्त मंडळी आपल्या लाईनीमध्ये कुठली लाईन न तोडता चाललेले आहेत. आणि ह्या ठिकाणी आम्ही पण आता पोहोचलेलो. आणि मुंब्रा देवीच्या एकदम गेटजवळच हे देवीचे एक छोटं असं मूर्ती आहे. आणि तिथं त्या मूर्तीचं दर्शन घेऊन हा पुढचा जो काही वरती मंदिराचा गाभाऱ्याचा जो भाग आहे, या ठिकाणी हे देवीचं दर्शन भक्त मंडळी घेऊन आणि या ठिकाणी आराम करत आहेत. आम्ही आता लाईनमध्ये लागलेलो आहोत मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी. आता आम्ही पण दर्शन घेणार. खूप किती 770 पायऱ्या चढून आम्ही आता देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो. ही पुजारी मंडळी आहेत. पुजारी मंडळी हे भक्तांना लाईनीमध्ये दर्शनाची सगळ्यांना समान संधी देत आहेत. सगळ्यांना दर्शनाचं घेण्यासाठी वेळ देत आहेत, टिक्का लावत आहेत. मी पण आता इथं लाईनीत आहे. आणि हे आहे ती आई मुंब्रा देवी. इथं सर्वांची मनोकामना पूर्ण होते असं बोललं जातं. म्हणून दुरून खूप लांबून भाविक भक्त ह्या ठिकाणी दर्शनाला येतात. दर्शन घेऊन थोडासा काही यांना विनंती करून मी या मंदिराच्या पाठीमागचा जो भाग आहे तुम्हाला दाखवला, हा पाठीमागचा भाग आहे. आणि पाठीमागच्या भागानंतर हा गडावरतून शूट केलेला खाली जो काही मुंब्रा देवी गाव आहे, त्या गावाचं अगदी हिरवळ, गाड्या, मोठ्या बिल्डिंगा खाली दिसत आहेत, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. आणि खरंच मित्रांनो, एकदा तरी या गडाला तुम्ही भेट द्या. आणि आता आमचा परतीचा प्रवास आणि दर्शन पूर्ण घेऊन आता आम्ही व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा आणि दर्शन घ्या.